नमस्कार. मी सुनील गायकवाड. आपण पाहत आहात आवाज जनतेचा, गल्ली ते दिल्ली, जनतेच्या प्रश्नावर थेट आणि निर्भीड आवाज. आपण आज अशा एका विषयावर बोलणार आहोत जो विषय समाज माध्यमांवर खूप व्हायरल झाला आहे. खान सर, प्रेरणा, लोकप्रियता आणि वाद, संपूर्ण सत्य काय, हा तो विषय. गेल्या काही दिवसात एका वृत्तवाहिनीवर यूट्यूबवर असणाऱ्या व व्यवस्थेवर टीका करणाऱ्या शिक्षकांना दो कौडिके शिक्षक असे बोलले गेल्याची चर्चा झाली. त्यावर खान सरांकडून प्रतिक्रिया आली आणि वाद उफाळला. आज आपण अशाच व्यक्तिमत्वाविषयी बोलणार आहोत ज्यांचे नाव घेताच लाखो विद्यार्थ्यांच्या मनात आदर, विश्वास आणि प्रेरणेची भावना निर्माण होते. स्पर्धा परीक्षेच्या जगात ज्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली, साध्या भाषेत कठीण विषय समजावून सांगितले आणि शिक्षणाला जनसामान्यांपर्यंत पोहोचवले. होय, ते म्हणजेच खान सर, फैजल खान सर. परंतु जितकी लोकप्रियता तितकेच वाद, जितके समर्थक तितकेच टीकाकार. आणि म्हणूनच आजचा प्रश्न आहे, खान सर, प्रेरणा, लोकप्रियता आणि वाद, संपूर्ण सत्य काय. या कार्यक्रमात आम्ही केवळ सार्वजनिकरित्या उपलब्ध माहिती, वृत्तमाध्यमांमधील अहवाल आणि अधिकृत नोंदीच्या आधारे चर्चा करणार आहोत. कोणत्याही प्रकरणातील आरोप हे आरोप म्हणूनच मानले जातील. अंतिम सत्याचा निर्णय न्यायालय आणि तपास यंत्रणाच करतात. चला सुरुवात करूया. खान सर नेमके कोण आहेत? भारतामध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खान सर हे एक परिचित नाव आहे. बिहारमधील पटना शहरातून त्यांनी अध्यापनाचा प्रवास सुरू केला. सुरुवातीला काही विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षक म्हणून काम करणारे खान सर पुढे लाखो विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक बनले. त्यांच्या शिकवण्याची शैली इतरांपेक्षा वेगळी मानली जाते. कठीण विषय सोप्या भाषेत समजावून सांगणे, दैनंदिन जीवनातील उदाहरणे देणे, विनोद आणि अभ्यास यांचा योग्य मेळ घालणे आणि विद्यार्थ्यांना सतत प्रेरित ठेवणे, या गुणांमुळे त्यांची लोकप्रियता झपाट्याने वाढली. मग यूट्यूबमुळे देशभरात पोहोचलेले हे खान सर कोविड काळात शिक्षण व्यवस्थेसमोर मोठे आव्हान निर्माण केले. शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग संस्था सर्व बंद झाल्या. पूर्ण देशच बंद झाला. अशा काळात ऑनलाईन शिक्षणाचे महत्त्व वाढले. खान सर यांचे यूट्यूब व्याख्यान लाखो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले. इतिहास, भूगोल, विज्ञान, अर्थशास्त्र, चालू घडामोडी, राज्यशास्त्र आणि स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असलेले अनेक विषय त्यांनी ऑनलाईन उपलब्ध करून दिले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हे खूप मोठे साधन ठरले. अनेक विद्यार्थ्यांनी सार्वजनिकपणे सांगितले की आर्थिक अडचणी असूनही त्यांना दर्जेदार मार्गदर्शन मिळाले. मग खान सर यांचे सामाजिक कार्य आणि विद्यार्थ्यांशी नाते पहा. खान सर यांची प्रतिमा केवळ शिक्षक म्हणून नाही तर मार्गदर्शक म्हणूनही तयार झाली. त्यांच्या व्याख्यानांमध्ये अनेकदा पुढील विषयांवर भर दिला जातो: शिस्त, कठोर परिश्रम, वेळेचे व्यवस्थापन, राष्ट्रनिर्माण आणि सामाजिक जबाबदारी. त्यांच्या संस्थेमार्फत विविध शैक्षणिक उपक्रमही राबवले जात असल्याचे सांगितले जाते. अनेक विद्यार्थ्यांसाठी ते शिक्षकापेक्षा प्रेरणादायी व्यक्तिमत्व बनले. मग त्यांची लोकप्रियता वाढली आणि लोकप्रियतेसोबतच आले वाद. प्रसिद्धी वाढली की टीकाही वाढते. खान सर यांच्या बाबतीत हेच घडले. गेल्या काही वर्षात त्यांच्या या वक्तव्यावरून वाद निर्माण झाले. काहींनी त्यांच्या भाषा शैलीवर टीका केली तर समर्थकांनी ती शैली विद्यार्थ्यांना समजण्यासाठी उपयुक्त असल्याचे सांगितले. सोशल मीडियावर अनेक वेळा त्यांच्या क्लिप्स व्हायरल झाल्या. त्यातील काही क्लिप्स पूर्ण संदर्भाशिवाय प्रसारित झाल्याचा दावा समर्थकांनी केला. तर टीकाकारांनी काही भेदभावाचे आरोपही केले. काही प्रसंगी सामाजिक माध्यमावर खान सर यांच्याबाबत विविध प्रकारचे आरोप झाले. काही समर्थकांनी असा दावा केला की त्यांच्याविरुद्ध धार्मिक किंवा सामाजिक पूर्वग्रहातून वातावरण निर्माण केले जात आहे. तर दुसरीकडे टीकाकारांनी
त्यांच्या काही विधानांवर प्रश्न उपस्थित केले. मात्र या संदर्भात कोणताही अंतिम न्यायालयीन निष्कर्ष उपलब्ध नाही. त्यामुळे अशा सर्व दाव्यांकडे सावधपणे पाहणे आवश्यक आहे. या आता त्यांचा आंदोलनामधील सहभाग पहा. खान सरांचा आंदोलनामधील सहभाग. स्पर्धा परीक्षांची संबंधित विविध प्रश्नावर खान सरांनी अनेकदा विद्यार्थ्यांच्या बाजूने भूमिका मांडली. काही आंदोलनांमध्ये त्यांच्या सहभागाची चर्चाही सुरू झाली. विद्यार्थ्यांच्या मागण्याबाबत त्यांनी स्वतःचे मत व्यक्त केले. त्यामुळे त्यांना विद्यार्थ्यांचा मोठा पाठिंबा मिळाला. विद्यार्थ्यांच्या पालकांचा पाठिंबा मिळाला. परंतु त्याचवेळी काही राजकीय आणि सामाजिक वादही निर्माण झाले. त्यानंतर आले फायरिंग प्रकरण. आता हे फायरिंग प्रकरण काय आहे याकडे आपण जाऊ. या प्रकरणाची प्रचंड चर्चा झाली. समाज माध्यमांवर, प्रसारमाध्यमांवर या फायरिंगबाबत चर्चा झाली. अलीकडे खान सर यांच्या कोचिंग संस्थेशी संबंधित एका फायरिंग प्रकरणाची बातमी समोर आली. या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. विविध वृत्तांनुसार सुरक्षा रक्षकांनी गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आला. काही अहवालांमध्ये रक्षकांच्या जबाबांचा उल्लेखही करण्यात आला. मात्र तपास अद्याप सुरू आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या प्रकरणात कोणताही अंतिम न्यायालयीन निर्णय झालेला नाही. शस्त्रांबाबत याच प्रकरणात काही शस्त्रांबाबत माहिती समोर आली. घटनेनंतर पोलिसांनी काही शस्त्रे जप्त केल्याची माहिती वृत्तांमध्ये प्रसिद्ध झाली. प्राथमिक माहितीनुसार ती सुरक्षा रक्षकांकडे असलेली शस्त्रे होती. काही वृत्तांमध्ये ती परवानाधारक असल्याचे नमूद करण्यात आले. त्यांची फॉरेन्सिक तपासणी करण्यात आल्याचेही सांगितले जाते. या संदर्भातील अंतिम निष्कर्ष अधिकृत तपासानंतरच स्पष्ट होईल. मग या प्रकरणानंतर खान सरांना अटक करण्यात आली. मग न्यायालयीन घडामोडी सुरू झाल्या. फायरिंग प्रकरणानंतर खान सर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली. यानंतर त्यांच्या अटकेबाबत चर्चा सुरू झाली. प्रकरण न्यायालयापर्यंत गेले. न्यायालयाने त्यांनी अंतरिम संरक्षण दिले. याचा अर्थ असा नाही की प्रकरण संपले. तर तपास सुरू असतानाच तात्पुरता कायदेशीर दिलासा त्यांना मिळाला आहे. तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया पुढे सुरूच राहणार आहेत. समर्थक काय म्हणतात? खान सर यांचे समर्थक म्हणतात की त्यांनी लाखो विद्यार्थ्यांना दिशा दिली, शिक्षण सर्वांसाठी उपलब्ध केले, गरीब विद्यार्थ्यांना मदत केली. त्यांच्या विरोधातील अनेक आरोप रद्दीत आहेत. समर्थकांच्या मते त्यांचे संपूर्ण कार्य पाहिले पाहिजे. त्यांचे जे सामाजिक कार्य आहे ते पण खूप मोठे आहे. त्यांनी आरोग्य क्षेत्रातही खूप मोठे योगदान दिले आहे. अगदी अत्यल्प फीमध्ये अनेक रुग्णांवर उपचार करण्यासाठी त्यांनी हॉस्पिटल सुरू केले. त्या हॉस्पिटलमधून हजारो लाखो गोरगरीब रुग्णांना मदत होते. असे पण वृत्त बातम्यांमध्ये किंवा इतर प्रसारमाध्यमांवर आले. दुसरीकडे टीकाकारांचे मत आहे की सार्वजनिक व्यक्तिमत्व असल्यामुळे त्यांनी अधिक जबाबदारीने वागले पाहिजे, अधिक जबाबदारी आवश्यक आहे. मग काही वक्तव्यांमुळे वाद निर्माण झाले. काही घटनांची सखोल चौकशी व्हायला हवी. हे मुद्दे सार्वजनिक चर्चेचा भाग राहिले आहेत. तर मित्रांनो, खान सर यांची कथा ही केवळ एका शिक्षकाची कथा नाही. ही कथा आहे एका अशा व्यक्तीची ज्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून, आरोग्याच्या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांपर्यंत आणि रुग्णांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यांना मोठ्या प्रमाणावर प्रेम मिळाले, ज्यांच्यावर टीकाही झाली आणि त्यांच्या कार्याची प्रशंसा देखील झाली आणि त्यांच्या भोवती विविध वादही निर्माण झाले. आज उपलब्ध माहितीच्या आधारे एवढेच म्हणता येईल की त्यांच्या शैक्षणिक योगदानाचा प्रभाव खूप मोठा आहे. तर काही वादग्रस्त प्रकरणाबाबत अंतिम सत्य न्यायालयीन आणि तपास प्रक्रियेनंतरच स्पष्ट होईल. लोकशाही व्यवस्थेत कोणतीही व्यक्ती दोषी किंवा निर्दोष ठरवण्याचा अधिकार केवळ आणि केवळ न्यायव्यवस्थेलाच आहे. आमचे काम म्हणजे उपलब्ध तथ्ये तुमच्यापर्यंत पोहोचवणे. तुमचे मत काय? खान सर यांचे कार्य तुम्ही कसे पाहता? तुमचे मत आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पाहत होतात आवाज जनतेचा. धन्यवाद.